नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, जे 5 फेब्रुवारी 2026 ही मतदानाची तारीख होती, जे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तारीख होती, मतदानाची तारीख होती. तर ते आता एक प्रसिद्धी पत्रक काढून त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 5 फेब्रुवारीच्या ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 या रोजी मतदान केलं जाणार आहे आणि मतमोजणी तारीख असणार आहे 9 फेब्रुवारी 2026. हे बदल करण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचंच परिपत्रक आहे 29 जानेवारी 2026. राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक काढलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक आहे. तर उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आलेला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 ही मतमोजणीची तारीख आहे. म्हणजे अगोदरची 7 फेब्रुवारी ही मोजणीची तारीख होती, ती आता 9 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे आणि 5 फेब्रुवारीची जी मतदानाची तारीख होती ती आता 7 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे. तर हे एक महत्त्वपूर्ण बदल राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी घटना म्हणजे आपले लाडके अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे नुकतंच 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी त्यांचं निधन झालेलं होतं विमान अपघातामध्ये. एक अतिशय वाईट दुर्घटना आहे आणि याच्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला असल्यामुळेच हा बदल करण्यात आलेला आहे निवडणुकामध्ये. तर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे आणि आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी झाल्यानंतर सकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच संबंधित ठिकाणची जी आचारसंहिता लागू आहे ते सुद्धा संपुष्टात येणार आहे त्याच दिवशी. तर अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो तुमच्यासाठी. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका होणार होत्या त्याच्यासाठी मतदान होतं 5 फेब्रुवारीला, ते आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी केलं जाणार आहे ते मतदान. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.